माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, वावगाचे भ्रम नको देवा. अखिल गुण निधान प्रभू परमात्म्याच्या तसेच साधू संतांच्या चरणाविंदात प्रस्तुत करण्याकरता सेवेकरता गायलेला घेतलेला अभंग, दक्षिण काशी नाव पैठण निवासी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचं मागणीवर प्रकरणातील 4 चरणाचा बहुतेकांच्या माहितीतला बहुतेकांच्या पाठांतर असणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाद्वारे नाथ बाबा या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. जरासा इको कमी करता आला तर बघा. विठ्ठल राम. या अभंगाद्वारे आपण बघायला गेलो तर नाथ महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागणी करताना दिसत आहेत. काय मागणी करतात तर मागणी करत असताना नाथ महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनंती करतात किंवा भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. काय बाबा देवा रे भगवान परमात्मा, भगवंता मला देशील माग म्हणतोय ना तर मागतोय तुझ्याकडे, पण तू काय मागतोय तर माझं हे जे मन आहे, माझं जे चित्त आहे, माझं जे अंतकरण आहे हे कायम तुझ्या चरणाविंद तुझ्या चरणावर राहू दे. ते इकडे तिकडे कुठेही भरपूर करू नको. संसार रूपी व्यसन म्हणजे संसारामध्ये त्याला अडकू देऊ नको. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडून दी. मग काय करावं या मनाने? या मनाला काय काहीतरी काम हवं की नाही? तर एका ठिकाणाचं आपल्याला काढायचं असेल दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं असेल तर काहीतरी काम काहीतरी नियोजन असावं. मग काय करावं मनाने? तर नाथ महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणतात बाबा रे एकदा का माझं मन तुझ्या चरणावर लागलं, तुझ्या चरणावर लीन झालं तर मग काय होईल? माझ्या मुखात मग आपोआप नामस्मरण घडेल. नामस्मरण नामाचा उच्चार माझ्या मुखातनं चालू राहील का? तर देवाची सेवा देवाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातोय त्यावेळेस आपोआप ते नामस्मरण ती स्फूर्ती ती भक्ती आपोआप आपल्या अंतःकरणात बाहेर पडत असते. मला नामस्मरण घडेल माझ्याकडनं, नवे नवे नुसतं नामस्मरण घडणार नाही तर तुझ्या संगतीत राहिल्यानंतर तुझ्या भेटी करता येणारे जे संत महात्मे आहेत साधू महात्मे आहेत त्यांची संगत मला लाभेल. नामस्मरण घडो संत समागम, भावुकाची भ्रम नको देवा. मला हीच सेवा तुझ्या चरणावर मन अर्पण करून अंतःकरण अर्पण करून हीच सेवा करायची आहे. काय तर मला नामस्मरण करायचं, मला संतांची सेवा करायची आहे आणि दुसरं काही नकोय. आणखीन जर करायचं झालं देवाना तर काय करायची? पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्धीने. पायी तीर्थयात्रा करेन, मुखाने रामस्मरण करेन, राम नाम जपेन. हा माझा जो नियम असेल ना, जो नित्य नियम माझा चालू असेल किंवा वार्षिक नियम जो माझा असेल तीर्थयात्रेचा पायी वारीचा तो मी नित्याने चालू ठेवेन. आणि नुसतं वारी करणार नाही, नुसतं पायी जाणार नाही तर सतत माझ्या मुखामध्ये त्या रामाचं त्या देवाचं त्या भगवान परमात्म्याचं नाम राहील असं या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात. आणि नाथ महाराजांना भगवान परमात्म्याने प्रश्न केला असं नाथ बाबा एवढंच अहो आणखी काहीतरी मागा. त्यावेळेस नाथ महाराज भगवान परमात्मा देवा बस झालं, माझं जर चित्त तुझ्या चरणावर त्या ठिकाणी लीन झालं, तुझ्या चरणावर जर स्थिर झालं तर मला बाकी कसली गरज नाहीये. माझ्या मुखातनं नामस्मरण आलं, मला संतांची संगत घडली, संतांची सेवा घडली, माझ्या पायाने माझ्या या शरीराने जर तुझ्या वाऱ्या घडल्या तर मला आणखी कसलीही गरज नाही. आणि एक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण घडो संत समागम, भावुकाची भ्रम नको देवा. विठ्ठल अभंगाचा धावता भावार्थ या ठिकाणी तुमच्या मांडलेला शब्दशः अर्थ ज्याला म्हटलं जातं ठळक बातम्या आपल्या आजच्या भाषेत तर या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा. प्रत्येकाला जाणीव आहे, प्रत्येकाला माहिती आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य असल्याप्रमाणे या ठिकाणी आज आपण सर्व भाविकगण भक्तगण सेवकगण या ठिकाणी जे जमलेलो आहोत मोठ्या आनंदाने उत्साहाने ज्या ठिकाणी आपण जमलेलो ज्या पवित्र भूमीमध्ये आपण आज वास्तव्याला आहोत. आज आपला पूर्ण दिवस ज्या पवित्र भूमीमध्ये ज्या पवित्र आश्रमामध्ये आपण घालवतो आहात
त्या ठिकाणी प्रमाणे सुरू असणारा हा भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव, रामनवमी उत्सव. कारण आज सनातन धर्मामध्ये बघितलं, हिंदू धर्मामध्ये बघितलं, आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. आजचा जो दिवस आहे चैत्र नवमीचा सगळ्यात महत्वाचा दिवस असा आहे. आपल्या हिंदू धर्माकरता, आपल्या सनातन धर्माकरता अत्यंत महत्वाचं. का तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आज जन्मोत्सव आहे, आज जन्म झालेला आहे. आजच्या भाषेत मराठीत म्हणायचं झालं तर हॅपी बर्थडे आहे, बरोबर ना? मराठीत हॅपी बर्थडे आहे. आज देवाचा काय आहे? वाढदिवस आहे, जन्मोत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. पूर्ण भारतभर नाही, भारताच्या बाहेर सुद्धा हा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी, अनेक प्रांतामध्ये, अनेक देशामध्ये हा जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि त्याच उत्साहाने, त्याच आनंदाने आज या ठिकाणी बाबांच्या सान्निध्यात आपण सर्व या ठिकाणी सेवकगण असतील, भक्तगण असतील, साई भक्त असतील किंवा परिसरातील भाविक मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग जे कोणी असतील, सर्व दिवसभर या ठिकाणी अनेक कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवा करतात. त्या सेवेचा आनंद घेतात, भजनाचा आनंद घेतात, त्या जन्मोत्सवाचा आनंद घेतात. म्हणजे या ठिकाणचं जर वातावरण आज बघायला गेलं तर अयोध्यापेक्षा कमी नाहीये. सकाळी उठल्यापासून पहाटेपासून या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. आनंदाने जन्मोत्सव झाला. दुपारी आम्ही कार्यक्रमावर येत असताना मंडळी माझ्या सोबत होती. बघितलं, 2:15 दरम्यान आम्ही या ठिकाणात जात असताना या ठिकाणी पालखीची तुमची मिरवणुकीची तयारी होती. सध्याचे दिवस जर आपण बघायला घेतले तर अत्यंत कडक उन्हाळा आहे, बरोबर की नाही? आज त्याची जाणीव झालेली आहे. एवढ्या दुपारपर्यंत आमचा विषय होता की उन्हाळा एवढा जाणवत नाही, परंतु आता पूर्ण शरीर घामाने भिजलेलं आहे. म्हणजे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, बाबा रे आपल्याला त्रास होईल, उन्हामध्ये आपण जाऊ शकत नाही, हे जर घरी एखादं काम सांगितलं असतं ना दुपारी 2-2:30च्या दरम्यान, तर आपण घरच्यांना सांगितलं असतं की तुम्हाला काय कळतं का, अक्कल काढली असती त्यांची. काय कळतं का, एवढ्या उन्हामध्ये मला बाहेर पाठवताय. परंतु सज्जन भक्तीचा रंग असा आहे, त्या ठिकाणी माणूस दंग होऊन जातो, देहभान विसरून जातो. देहभान हरपला, बरोबर की नाही? देहभान विसरून आपण त्या भक्ती रंगामध्ये जर रंगलो ना, तर भगवान परमात्म्याला सुद्धा तेच हवं असतं. ते भक्ताची परीक्षा घेत असतोय. ऊन, वारा, पाऊस याची, थंडीची तमा न बाळगता आपण ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये लीन होतोय, ती सेवेमध्ये रुजू होतोय ना, तेव्हा भगवान परमात्म्याची कृपा व्हायला काहीसा वेळ लागणार नाहीये. अत्यंत कमी वेळामध्ये जर अशा प्रकारची सेवा केली तर लवकरात लवकर भगवान परमात्म्याची, साधू संतांची कृपा आपल्यावर होऊ शकते. बघा, आषाढी वारीच्या वेळेस जर आपण बघितलं, जवळजवळ 18 ते 20 दिवसाचा प्रवास असतो. पावसाची तमा बाळगत नाही. कधी कधी पाऊस लागला, त्या पुण्याच्या पुढे, जेजुरीच्या पुढे तर 2-2 दिवस पाऊस थांबत नाही, तरी त्या पावसाची पर्वा करता वारकरी, माझे वारकरी काय करतात? पायी चालत असतात, बरोबर की नाही? आपण त्र्यंबकच्या वारी करता जातो, किती थंडीचा काळ असतोय. त्या सूर्यमाळ्याच्या घाटामध्ये म्हणा किंवा खोडाळ्याच्या पुढे गेल्यानंतर एवढी हवा चालू असते, थंडी लागत असते, तरी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता की बाबा रे मला त्रास होईल, काय होईल, ऊन, वारा, पाऊस, आज सुद्धा आपल्याला ते प्रत्यक्ष मिळालेलं आहे. 2-2:30च्या दरम्यान कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही जी मिरवणूक, जी पदयात्रा सुरू केली, जो पालखी सोहळा सुरू केला, तो काही सामान्य नव्हता. बाबा इथलं गुदावरी गावामधनं फिरून आणलं असं नाही, पूर्ण पंचक्रोशीला प्रदक्षिणा करून आलेला आहे. भगवान परशुरामापर्यंत, भागीरथी मातेपर्यंत, देवघर गाव पूर्ण फिरून सर्व, म्हणजे एक 7 ते 8 तासाचा प्रवास तो पालखी सोहळा इतक्या आनंदाने तुम्ही साजरा केला. आणि असं नाही की पालखी सोहळा साजरा केल्यानंतर कार्यक्रम उरकला. पालखी सोहळा साजरा केल्यानंतर कार्यक्रम उरकला असं नाही, त्याच उत्साहाने त्या ठिकाणी सेवेकरी हजर राहिले. ज्या ठिकाणी महाप्रसाद सुरू होता त्या ठिकाणी सेवेकरी त्याच उत्साहाने, त्याच आनंदाने, त्याच स्फूर्तीने त्या ठिकाणी हजर राहिले. आपली सर्वांची सेवा केली. आपल्या या पोटाचा त्या ठिकाणी खळगी भरण्याचं काम त्यांनी केलं. ही ताकद कोणाची आहे सज्जनो? तर ही शक्ती, ही ताकद, ही ऊर्जा जी मिळते ना आपल्याला, ही सर्व त्या भगवान परमात्म्याची, साधू संतांचे आशीर्वाद, भगवान परमात्म्याची कृपा आहे. त्याशिवाय करणं शक्य नाहीये. विठ्ठला विठ्ठला. आणि ह्या सर्व आपला जो सेवा भाग असेल, जी सेवा आपल्याकडनं घडते, मग त्या सेवेतनं कुठेतरी भगवान परमात्म्याकडे मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. कारण जर एवढे कष्ट करून जर आपण सेवा करत असू तर कुठेतरी मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतोय. आणि ते मागण्याकरता आजचा अभंग आहे. सज्जनो, आपण जर बघायला
संत महात्म्यांचे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की त्या ठिकाणी प्रमाण आपल्याला बघायला मिळतात की साधू संतांची प्रमाण आहे, संत महात्म्यांची प्रमाण आहेत की आम्ही भगवान परमात्म्याकडे नाही तर इतर कोणाकडेही मागत नाही. नवे नवे जगद्गुरु तुकोबराय जो हात पसरतोय त्याचा धिक्कार करतात. धिक्कार काय करतात? धिक्कार करतात जगद्गुरु तुकोबराय. हात पसरी जिने धिक्क त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. जो दुसऱ्या पुढे हात पसरतो ना, याचना करतोय, भिक्षाटनाची किंवा कसलीही याचना आपण ज्यावेळेस करतोय, हात पसरतो, त्याचा धिक्कार तुकोबाराय करतात. नवे नवे संत महात्मा संतांच्या मालिकेत जर आपण बघायला गेलो तर संत महात्म्यांनी वर्णन केलंय आमच्या वडिलांची रीत आहे की आम्ही काहीच मागत नाहीये. काय? आमच्या वडिलांची रीत आहे, आम्ही काही मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे किंवा सांगत असे. म्हणजे आमच्या वडिलांची, आमच्या पूर्वीचे जे संत महात्मे होऊन गेले, आमचे वंशज जे होऊन गेले, त्यांनी अशी परंपरा, असा नियम घालून दिलेला आहे. कोणापुढे कधीच काही मागायचं नाही. आणि ते मागत नसल्या कारणाने त्या देवाच्या दर्शनाला पंढरीच्या त्या वारुळा त्या पांडुरंगासमोर संत महात्मे गेल्यानंतर, आपण गेल्यानंतर देव आपल्याकडे बघतो. ये आतापर्यंत बरेच पराक्रम केले, ताठ नजरेने, ताठ मानेने देव आपल्याकडे बघत असतो. परंतु ज्यावेळेस संत महात्मे जातात ना, त्यावेळेस देवाची नजर खाली असते. देवाची नजर त्यावेळेस खाली असते. का? तर संत महात्म्यांचा त्या भक्तीचं ऋण एवढं देवावर झालेलं असतं की देव त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. आणि संत महात्मे जातात ते काही मागण्याकरता जात नाही. संत महात्मे वारी करता गेल्यानंतर काही मागण्याकरता जात नाहीये. फक्त एक वारी घडावी, भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं. बघा भक्ती विजय ग्रंथामध्ये एक असं वर्णन आलेलं आहे, एका संतांचं वर्णन आलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला ज्यावेळेस नरहरी सोनार महाराज पंढरीच्या वारी करता गेलेले आहेत, वारी करता गेल्यानंतर त्या ठिकाणी वाळवंटामधनं त्यांनी काय केला? एक दगड उचलून आणला. बरोबर नाही? एक दगड उचलून आणला आणि तो आपल्या झोळीमध्ये टाकला आणि घरी परत आले. परत आल्यानंतर पुढच्या वारीला त्या पंढरीत प्रवेश केल्यानंतर पांडुरंगाच्या रावणामध्ये गेले आणि पांडुरंगाच्या रावणामध्ये गेल्यानंतर ज्या देवाची नजर प्रत्येक वारीला खाली असायची, तो देव आज कटेवर हात ताठ मानेने त्या महाराजांकडे बघू लागला. थोडासा महाराजांना प्रश्न पडला की प्रत्येक वारीला आल्यानंतर देवाची नजर खाली असते, यावेळेस देवाची नजर आपल्या नजरेला नजर मिळते, नजर आपल्याला समोर दिसते. म्हटलं काहीतरी गडबड आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने प्रश्न करावा, सेना नावाची गोष्ट आहे ना ती. सेना, मागच्या वारीला तू आला नाही रे. काय? मागच्या वारी करता तू आला नाही? त्यावेळेस सेना महाराज म्हणतात, देवा असं कसं? मागच्या वारी करता मी आलो होतो, तुझं दर्शन घेतलं, या ठिकाणी पहाटे काकडा केला, सगळं पंढरीची प्रदक्षिणा केली, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, कीर्तन ऐकलं, भजन केलं, सर्व काही विधी केले, कालाकडून या ठिकाणात मी गेलेला आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, सेना तू माझ्याकरता आला नव्हता रे. तू आला होता, तो कशाकरता आला होता? दगड नेण्याकरता आला होता. विचार करा, त्या सेना महाराजांनी एक दगड फक्त त्या वाळवंटातनं घेतला, आपल्या झोळीत टाकला आणि घरी आले. त्यांची एक वारी चुकली. आपण वारीला गेल्यानंतर, वारीला तर आपण म्हणता येणार नाही, आपण यात्रेला जातो, बसनी जातो की नाही. आपण ज्या वेळेस पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकला गेल्यानंतर काय काय घेऊन येतोय, किती वाऱ्या सफल झाल्या असतील आपल्या? विचार करण्याची गोष्ट आहे की नाही. अहो गेल्यानंतर रिकामं येतच नाही ना. आताच आम्ही पैठणसाठी जाऊन आलो, ही सर्व मंडळी होती. अहो गाडीचा बस काढण्याची वेळेनंतर सुद्धा अर्धा तास त्या ठिकाणी खरेदी चालू असायची. नातूला घ्यायचंय, नातुंडाला घ्यायचंय, मुलीच्या मुलांना घ्यायचंय, बरोबर की नाही. जे आपल्याकडे मिळत नाही सज्जनो, ती गोष्ट आणली तर ठीक आहे. वारीला गेल्यानंतर काही अडायचं नसतं. एक भगवान परमात्म्याचा प्रसाद, गोपीचंदन, बुक्का, त्यानंतर तुळशीची माळ, ह्या गोष्टी तुम्ही घेऊन या, ज्या परमार्थाला उपयुक्त आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर संसार गोळा करत राहिले तर एकही वारी तुमची सफल होणार नाही. सांगण्याचा मुद्दा हा होता की भगवान परमात्म्याकडे मागण्याचा अधिकार संतांना काय, तर संत महात्मे काय करतात? भगवान परमात्म्याकडे ते ऋण आहे संतांचं. म्हणून या ठिकाणी
आपण जर बघितलं तर ज्यावेळेस संत महात्मे भगवान परमात्म्याकडे जातात, सामोरे जातात, देवाची नजर खाली असते, कारण संतांचं तेवढं भक्तीचं ऋण आहे आणि त्या भक्तीच्या ऋणामुळं देवाकडे मागण्याचा अधिकार सुद्धा त्यांना आहे. आजपर्यंत कुठल्याही संतांचं असं खुले असं सांगितलेलं आहे, उघड सांगितलेलं आहे की बाबा रे आम्ही काही मागत नाही. मग अशी तुम्हाला प्रमाण दिली, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असे किंवा भिक्षापात्र अवलंबणे, जळोजिरे लाजीरवाणे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे भिक्षा मागणं त्या ठिकाणी मागणं हे आम्हाला पटत नाही, आमच्या वडिलांची ती रीत आहे. परंतु त्याच तुकोबारायांचा गाथा जर आपण उघडला तर जवळजवळ 125 अभंग आपल्याला मागणी परत प्रकरणातील बघायला मिळतील. तुकोबारायांच्या गाथामध्ये जे तुकोबाराय म्हणतात आम्ही मागत नाही देवाकडे, काहीच मागत नाहीये, त्याच तुकोबारायांचे मागणीपर अभंग आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येक संतांचे मागणीपर अभंग आहे. बघा तुकोबारायांचे अनेक अभंग, आपण जो रोज अभंग म्हणतो हिची दान आहे, किंवा एक आपण प्रार्थना म्हणतोय श्री अनंता मधुसूदन पद्मनारायण, यात सुद्धा मागणीच आहे सज्जनो. म्हणजे मागणी, संत महात्मे मागणी करतात. माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा श्री गुरूंकडे म्हणा, भगवान परमात्म्याकडे याचना केलेली, मागणी केलेली आहे. ज्याला आपण पसायदार म्हणतो, ज्याला विश्व प्रार्थना म्हटली जाते. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे दोषादे दोषोळी मज द्यावे, सामान्य नाहीये परंतु मागणी आहे. बरोबर की नाही? ज्ञानोबारायांची मागणी आहे, तुकोबारायांची मागणी आहे. अहो भक्त शिरोमणी नामदेव राय सुद्धा मागणी करतात. मागणच आहे की नाही? नामदेवरायांचं सुद्धा मागणच आहे. अकल पायुष भावतय कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझी या सगळा हरीच्या दासा. संत महात्मे सुद्धा मागणी करतात, तुम्ही आम्ही सुद्धा मागतोय. परंतु संतांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्या मागण्यामध्ये आणि संतांच्या मागण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला जर मागायचं झालं देवाकडे, जर देवाच्या दर्शनाला आपण मंदिरामध्ये गेलो, एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, तर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते 10-50 रुपयाचा आपण हार फुल त्या ठिकाणी नारळ देवाला वाहतो. पण तो वाहत असताना आपली मागणी काय असते हो? आपली मागणी काय असते त्या ठिकाणी? मी सुखी राहू देत, माझा परिवार सुखी राहू दे, मुलं मला सुखी राहू देत, सगळ्यांचं सुख त्या ठिकाणी एका नारळामध्ये आपण मागत असतोय. म्हणजे आपण मागतोय ते संसाराचं मागतोय, वाढावे संतान, परंतु संत महात्म्यांनी कधीच अशी मागणी केली नाही. अहो जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था जर आपण बघितली तर जगद्गुरु तुकोबारायांना एक दिवस खायला मिळत नव्हतं. नवे जगद्गुरु तुकोबारायांची पहिली पत्नी अन्न करून मेली होती. ज्या
जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांची 65 लाखाची जहागिरी 400 वर्षापूर्वी होती. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या सासरी 1500 एकर ऊसाची शेती होती, त्याच तुकोबारायांच्या घरी चुलीवर हराळी, घर चंद्रमुळी, बरोबर की नाही? वर्णन आहे तुकोबारायांचं. ज्या वेळेस तुकोबारायांना भगवान परमात्मा न्यायला येतात, तुकाराम विजेच्या वेळेस एकादशीला त्या ठिकाणी भगवान परमात्मा आलेले आहेत आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याचा पाहुणचार काय करायचा म्हणून तुकोबारायांना प्रश्न पडला आणि मग तुकोबारायांचं ते वर्णन आहे. काय? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार रूप मूर्ती दळदळीत पाण्या माझी आदिल्या कण्या, बरोबर की नाही? अहो पातेल्यावर पाणी ठेवावं, त्यात मुठभर कण्या टाकाव्यात. काय सुंदर भात झाला असेल नाही का? मोठं पातेलं आपण अंगावर पाणी तापवतो एवढंच समजा, त्या पातेल्यावर मुठभर कण्या टाकायच्या. अहो त्याला आपण जे आटोळं म्हणतो, आटोळं खीर, ती सुद्धा तयार नाही. नुसतं पात्रावळीमध्ये पात्रामध्ये टाकल्यानंतर भगवान परमात्मा 2 हाताने आला होता, द्विभुजेने आला होता, त्याला चतुर्भुज व्हावं लागलं. ते खाण्याकरता देवाला 4 हात त्या ठिकाणी प्राप्त करावे लागले. 4 हाताने, 2 हाताने ती पात्र धरलेलं आहे आणि 2 हाताने ओंजळीने ते ग्रहण करतात, सेवन करतात. ही अवस्था तुकोबारायांची होती, परंतु कधीच तुकोबारायांनी देवाकडे संसाराकरता मागितलं नाहीये, बरोबर की नाही? देवानी साधू संतांनी संसाराकरता कधीच मागितलं नाहीये आणि मागण्याकरता सुद्धा अक्कल असावी लागते. मागण्याकरता अक्कल असावी लागते देवाकडे. किंवा एखादा जर आपल्याला प्रसन्न झाला तर काय मागावं, काय याचना करावी, हे सुद्धा थोडीशी पात्रता असावी लागते, तेवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे असावी लागते. बघा, एका गावामध्ये 3 काळे होते. काळे आडनावाचे नाही बरं का, रंगाने काळे होते. 3 जण, चांगली दोस्ती होती. 3 एका रंगाचे होते, सारखे होते, परंतु मैत्री चांगली होती. असेच भगवत भक्त होते, अरण्यामध्ये जायचे, साधना करायचे, उपासना करायचे. एकदा भगवान परमात्म्याला दया आली, म्हटलं चांगले भक्त आहेत, यांना काहीतरी जाऊन आशीर्वाद द्यावा. आणि भगवान परमात्मा त्यांच्या समोर प्रसन्न झाले, प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर म्हटलं भक्तांना मागा, आम्ही प्रसन्न झालोय, तुम्हाला काय हवं ते मागा. आता हे मुळात काळे होते, सर्व जग त्यांना हसत होतं, गावामध्ये सर्व त्यांना हसत होते, मस्करी करत होते. यांनी विचार केला, देव तर प्रसन्न झालाय, लोकांना जर हसणं थांबवायचं असेल तर आपला रंग बदलावा लागेल. म्हणून त्यांनी त्या भगवान परमात्म्याला याचना केली. म्हटलं देवा, एक काम कर, बाकी काही नको, बाकी सगळे आम्हाला, फक्त आमचा रंग जरा जो काळा आहे तो गोरा कर. ही पहिल्याची याचना आहे. देवाने तथास्तु म्हटलं, लगेच परिवर्तन झालं, काळ्याचं पांढरं झालं. दुसऱ्याने विचार केला, हा गोरा झालेला आहे, सुंदर दिसायला लागलेला आहे, पण तो लोक आपल्याला हसतील आणि त्याला सुंदर म्हणतील, म्हणून याच्यापेक्षा आपण सुंदर बनावं. बघा, मागण्याची जर आपली बुद्धिमत्ता चांगली असेल तर चांगलं मागू शकतो. जर आपल्याकडे मागण्याची अक्कलच नसेल तर आपल्याला नको ते आपण सुटतोय, नको ते मागतोय, त्यासाठी सांगतोय. त्या दुसऱ्याने विचार केला, भगवान परमात्म्याला म्हटलं, देवा यापेक्षा सुंदर मी दिसावं असं मला रूप दे, यापेक्षा गोरा मी दिसावा, सुंदर दिसावं हे असं रूप दे. देवाने तथास्तु म्हटलं. पहिल्यापेक्षा हा थोडा आणखीन उजळला, आणखीन थोडा गोरा दिसू लागला, सुंदर दिसू लागला. आता भगवान परमात्मा तिसऱ्याकडे गेलेला आहे. तिसऱ्याकडे गेल्यानंतर भगवान परमात्म्याला विचारलं, म्हटलं बघ, त्या दोघांचं मागणं झालेलं, तुला काय हवंय माग, काय हवं ते माग. म्हटलं याने बहादराने काय मागावं, देवाला सांगायचं, देवा मला बाकी काहीच नकोय, या दोघांना माझ्यासारखं करा फक्त. म्हणजे हा होता कसा, मुळात काळच होता, त्या दोघांनी रूप बदलून घेतलं. परंतु देवाकडे मागण्याकरता तर बाकी काही मागू शकलं असतं ना, परंतु मागण्याची अक्कल नसल्यामुळे नको ते आपण मागतोय, नवे नवे संसारातला आपण मागतोय. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे की हा जो जीव आहे आपल्यासारखे सामान्य जीव आहे, ते काय म्हणतात, आम्हाला फक्त वाढावे संतान, आमची मुलं बाळा वाढावी, गृही व्हावे, धनधान्य धन संपत्ती या आम्हाला मिळावं, हेची काही हाव सांसारिक विठ्ठल विठ्ठल. ही पद्धत आपली आहे. मागण्याचे दृष्टांत तुम्हाला विनोद आणखी काही सांगता येतील, परंतु कीर्तन हे विनोदा करता नसावं. एक दृष्टांत तुमच्या पुढे मांडला, हा झाला आपली मागण्याची पद्धत. परंतु साधू महात्म्यांची जर मागण्याची पद्धत आपण बघितली, संतांची मागण्याची पद्धत जर आपण बघितली, संतांचं जीवन चरित्र जर अवलोकन केलं तर ज्ञानोबारायांची
चरित्र सुद्धा किती कठीण आहे, किती कठीण दिवस त्यांनी सहन केले होते, किती त्रास समाजाचा सहन केला होता. माझ्या तुकोबारायांना किती त्रास समाजाने दिला होता, माझ्या तुकोबारायांना त्रास दिला. नवे नवे ज्या नाथ महाराजांचा आज अभंग सेवेकरता घेतलेला आहे, त्या नाथ महाराजांना सुद्धा समाजाने सोडलं नाहीये. नामदेव महाराजांना सोडलं नाही. प्रत्येक संताला त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे. माझ्या जनाबाईला सुळावर देण्याकरता लोक निघाले होते. म्हणजे समाजाने, त्या काळच्या समाजाने त्या संतांची मर्यादा कधीच ठेवली नाही, त्यांना त्रासच दिला. परंतु तरी सुद्धा कुठल्याच संतांनी ह्या समाजाचं वाटोळ हो असं सांगितलं नाहीये. माझ्या माऊलींनी सांगितलं नाही, माझ्या तुकोबारायांनी सांगितलं नाही. त्यांनी मागणं मागत असताना देवाकडे काय मागणं मागावं. साधू संतांचं मागणं जर आपण बघितलं, ते फक्त परमार्थाकरता मागणं मागितलेलं आहे. मगाशी तुम्हाला प्रमाण देऊन गेलो, काही मागणं हे आम्हाला अनुचित, काही जी मागणी आहे हे आम्हाला अनुचित आहे, परंतु काही जे मागणे आहेत ते उचित आहे. मग ते उचित मागणे कुठले, तर ते परमार्थाकरता, जे परमार्थाकरता लागणारे मार्ग आहे, जो ज्याच्याने परमार्थ होऊ शकतो, भगवान परमात्म्याची भक्ती होऊ शकते, ते मागणं त्या ठिकाणी संत महात्मे मागतायत. महाराजांचं प्रमाण आहे, मागणे तरी तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, तुझे पायी माझा भाव. म्हणजे मागत असताना फक्त परमार्थाच मागितलं. मगाशी तुम्हाला प्रमाण देऊन गेलो, याची दान देगा देवा. काय मागितलं तुकोबारायांनी, तुझा विसरण भावा. काय देवा, मला तुझा विसर पडू नये, हेच मागणं मागितलेलं आहे. नामदेवरायांचं प्रमाण तुम्हाला दिलं मगाशी, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझी सका स्वतःच्या कुळाचा विचार नाही केला. माझे जे हरीचे दास आहेत, माझ्या हरीचे जे दास आहेत, जे सेवक आहेत, जे भक्त आहेत, त्यांना अकल्प आयुष्य होईल. त्यांना फक्त नाही तर त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळावं. का, तर ते भगवत भक्ती करतात, संत महात्म्यांची, साधू संतांची सेवा करतात. म्हणून संत महात्म्यांचं मागणं हे देवा करता असतं, या देहा करता नसते. बरोबर की नाही. ते देवाकडे मागत असताना देवाचाच मागतात. म्हणून संत महात्म्यांची मागणी ही ग्राह्य धरली जाते. आणि तद्वत या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर नाथ महाराजांकडे काही कमी नव्हतं. नाथ महाराजांची जर संपत्ती बघितली गेली तर सकळ संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा. प्रत्येक संतांचं बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती थोडीशी कमकुवत होती, परंतु नाथ महाराजांचं बघायला गेलं तर त्या काळी नाथ महाराजांच्या पंजोबाकडे म्हणजे भारद्वासांकडे 2 हत्ती होते म्हणतात. नाथ महाराजांच्या पंजोबांकडे 2 हत्ती होते. एक हत्ती पाळायचा म्हणजे किती खर्च होत असेल विचार करा. तर 2 हत्ती त्या ठिकाणी त्यांच्याकडे होते, म्हणजे खूप ऐश्वर्य होतं. नाथ महाराजांच्या कार्यक्रमाकरता जी मंडळी, नाथ महाराजांचं भागवत रोज चालू असायचं, भागवत सुरू असताना जी मंडळी येत नव्हती गावातली, नाथ महाराजांना असं वाटायचं बाबा प्रत्येक व्यक्तीने यावं, प्रत्येकाने श्रवण करावं, भागवत श्रवण करावं, भजन करावं, रामायण श्रवण करावं, हे प्रत्येकाला नाथ महाराजांना वाटत होतं. म्हणून नाथ महाराजांनी एक युक्ती तयार केली. त्या ठिकाणी जो श्रवण करता येईल त्याला 1 शेर साखर नाथ महाराज त्या ठिकाणी देऊ लागले. प्रत्येकाला 1 शेर साखर, रोज आल्यानंतर रोज प्रत्येकाला 1 शेर साखर. म्हणजे असं वाटप का, तर समाजाने एकत्र व्हावं, असं ऐश्वर्य असणारे माझे नाथ महाराज एक वेळेस पंढरीच्या वारी करता गेले. वारी करता गेल्यानंतर पांडुरंगासमोर उभे आहेत. समोर पांडुरंगाची मूर्ती आहे, नाथ महाराज हात जोडून उभे आहेत. परंतु पांडुरंगाची नजर खाली आहे. का, तर नाथ महाराजांच्या पंजोबांचं म्हणजे भानुदासाचं ऋण, पांडुरंगावर भक्तीचं ऋण खूप असल्या कारणानं भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या डोळ्याला, नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. आणि मग त्यावेळेस नाथ महाराजांनी प्रश्न केला, देवा का माझ्याकडे का बघत नाहीये, एवढं दुरून मी आलेला आहे. दुरून आलो मी, काय की नाही, दुरून आलोय म्हटलं, मला माझ्याकडे का बघत नाही, मला तुझ्या डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये नजर मिळवायची आहे, तेव्हा का बघत नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, नाथ महाराज काहीतरी मागावं. अहो एवढं तुमच्या भक्तीचं ऋण आमच्यावर एवढं झालंय की आम्ही तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीये. आणि बघा, जेव्हा एखाद्याचं ऋण, एखाद्याचं कर्ज ज्यावेळेस आपल्यावर असतं ना, कोणाकडनं तरी जर आपण 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाचं कर्ज घेतलेलं असेल आणि ते ऋण जर आपल्यावर असेल आणि ती व्यक्ती जर समोरून आली तर आपण असं छाती फुगून जातो का ताठमाने त्याच्या समोर जातोय कधी. देण्याकरता जर उशीर झाला, आपण म्हटलं 2 महिन्यामध्ये तुझे पैसे परत देतोय, आणि जर 2 वर्ष उलटून गेले तरी पैसे दिले नाही तर ताठमाने जाऊ त्याच्यासमोर. अहो पळवाट काढतोय, बाजूने कुठं जायला मिळतं का, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या गाडीच्या मागून
दुसऱ्या रस्त्याने जायला मिळतं का हे आपण बघत असतो. म्हणजे समोर ज्याचं ऋण आपल्यावर आहे, ज्याचं कर्ज आपल्यावर आहे, त्याच्या समोर आपण नजरेला नजर मिळवू शकत नाही. तीच परिस्थिती या ठिकाणी भगवान परमात्म्याची. भगवान परमात्मा म्हणतो, अरे तुमच्या भक्तीचं ऋण, जेवढं कर्ज माझ्यावर आहे की मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. म्हटलं ते ऋण कमी करा, मी तुमच्या नजरेला नजर मिळवणार. म्हटलं काहीतरी मागा नाथ महाराज, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस नाथ महाराजांनी विचार केला, देवा माझ्याकडे सांसारिक जर बघाल, प्रापंचिक जर बघाल तर सर्व काही मला प्राप्त आहे. प्रपंचामध्ये मला कसलीच त्रुटी नाहीये, कसलीच कमतरता नाहीये. तुम्हाला द्यायचंच असेल ना तर देवा एकच द्या. काय द्या? अभंगाचं पहिलं चरण. परमात्म्याकडे विनंती करतात, मागणी करतात, देवा तुला द्यायचंच असेल ना तर काय दे. माझं जे मन आहे ते मन तुझ्या चरणावर स्थिर कर. ते मन इतर कुठेही न जाता तुझ्या चरणावर स्थिर राहावं का. तर ज्यावेळेस मन भगवान परमात्म्याच्या चरणावर स्थिर राहतं त्यावेळेस जी साधना होते, जी भक्ती होते, त्या भक्तीला अत्यंत महत्व आहे. म्हणून बघा पूर्वीच्या काळी ऋषीमुनी किंवा योगी जे साधना करायचे किंवा एखाद्या गुरुकुळामध्ये तुम्ही जर गेले तर त्यावेळेस सुरुवातीला ओम नावाचा ओंकार त्या ठिकाणी घेतला जातो. का ओंकार घेतला जातो? ओम ह्या नावाचा उच्चार का केला जातो? तर त्या ठिकाणी ओमचा उच्चार करत असताना आपली जी इतर इंद्रिय आहेत ती सर्व जप करत असताना काही कालांतराने का होईना आपण एकाग्र चित्त एकाग्र होतं आणि घेतलेलं पुढचं जे कार्य आहे किंवा अभ्यास असेल, काही पाठांतर असेल ते उत्तम प्रकारे होतं. हे विद्यार्थ्यांना सुद्धा लागू पडतंय. जर अभ्यास तुमचं मन लागत नसेल तर ओंकाराचा जप करा. पद्मासन घालायचं, ओंकाराचा जप सुरू करायचा. एक 5 ते 10 मिनिटं ओंकाराचा जप केलं, तुमचं अंतःकरण, तुमचं चित्त जे चंचल आहे ते एका ठिकाणी येईल आणि तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल. म्हणजे इकडे तिकडे मन धावणार नाहीये. तद्वत या ठिकाणी नाथ महाराजांनी त्याच करता देवाला विनंती केलेली आहे, देवा एकच कर. काय कर? माझं जे मन आहे ना हे तुझ्या चरणावर स्थिर कर. का मन एवढं सोपं नाही हो. मन आवडणं एवढं सोपं नाही आहे. भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की ते चंचलही मन कृष्णा प्रमाती बलवत दृढम. देवा हे मन चंचल आहे, या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं? अनेकांना तोच प्रश्न आहे. आणि चंचल मन इतकं चंचल आहे. किती चंचल आहे मन? बहुत चंचल चपळ, बरोबर की नाही? हाती नये भूचे बळ किंवा तुका म्हणे मन चंचल. अनेक प्रमाण आहेत. मन खूप चंचल आहे. अहो काही सेकंदात ते आपल्या घरापर्यंत जाऊन येतोय. आलं का घरी जाऊन लगेच? नुसतं घराचं नाव काढलं तर घरापर्यंत आपलं मन जाऊन येतो, बरोबर की नाही? आपण या ठिकाणी बसलेलो आहे. आता त्या अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्या हॉर्मुझ पर्यंत आपलं मन पटकन जाऊन येऊ शकतं. भारताचं एखादं जहाज तिथं अडकलंय का, सोडलंय का, बरोबर की नाही? म्हणजे हे मन एवढं चंचल आहे. वाऱ्यापेक्षा गतिमान त्याला म्हटलं जातं, वेगवान त्याला वाऱ्यापेक्षा त्याची
त्याचा हजारो पटीने स्पीड जास्त आहे. एका क्षणात या ठिकाणात कुठे जाऊन येईल हे आपण नियम नाहीये. म्हणून नाथ महाराजांना भगवान परमात्म्याकडे विनंती करावी लागली की बाबा रे, माझं हे मन काय कर, तुझ्या चरणावर स्थिर कर. तुकोबरायांचं सुद्धा अभंग आहे, आता कोठे भावे मन तुझे चरण देखली या बाबा. तुझ्या चरणावर काय एकदा माझं मन स्थिर झालं ना, मग मला कुठेही जाण्याची गरज नाही, किंवा तुझे चरण बघितल्यानंतर हे मन कुठेही जाणार नाही. किती चंचल आहे मन. मनाला अनेक उपमा दिलेल्या आहेत शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी मनाला अनेक उपमा दिलेल्या आहेत. त्यातली एक उपमा तुम्हाला सांगतो. मनाला माकड म्हटलेलं आहे. मनाला माकड म्हटलेलं आहे. माकड, जसं माकड बघा एखाद्या झाडावर बसलं का 2-2 दिवस उठतच नाही एका फांदीवरनं. होतं असं. एका फांदीवर जर एखादं माकड, आपण आता तीर्थयात्रेला जातो, फिरायला जातोय, ती मांजरं आपल्याला बघायला मिळतात, एका ठिकाणी बसलेली असतात. या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं त्या फांदीवर उड्या मारत असतात, बरोबर की नाही. नाही कुठे बघायला भेटलं तर तुंगारेश्वरला बाबांच्या तिथे आश्रमामध्ये जा. बाबांना अनुभव आहे, गेले असतील भक्त मंडळी, त्यांना अनुभव आहे. कितीतरी माणसं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ते एका ठिकाणी कधी स्थिर नसतात. तद्वत आपलं मन आहे. बघा काय झालं, पूर्वीचा काळ एक डोंबारी होता. डोंबारी, गारुडी म्हणा, डोंबारी म्हणा, खेळ करायचा आणि माकडाचा खेळ करायचा आणि त्याच्यावर त्याचा संसार चालायचा. तो खेळ करण्याकरता प्रत्येक गावामध्ये जायचा, ज्या गावामध्ये बाजार असेल त्या ठिकाणी जायचा, आपला खेळ मांडायचा, त्या ठिकाणी खेळ करायचा. जे पैसे जमतील ते संध्याकाळी घरी घेऊन यायचे, त्यातनं आपला संसार चालवायचा. हा त्याचा नित्याचा नियम. प्रकार असा घडला, पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने त्याला परगावी, दुसऱ्या गावी बाजारात जायचं होतं. परंतु भरपूर पाऊस पडला होता. मध्ये नदी होती, आपली मोखईच म्हणा, मध्ये नदी होती आणि त्या नदीत पार करण्यासाठी पुलाची व्यवस्था नव्हती. फक्त होडीचं सहकार्य होतं. परंतु ज्या होडीने जायचं होतं त्या नावाड्याने त्याला सांगितलं, बाबा रे, या बाबाकडे एक बोकड होतं आणि एक माकड होतं. त्याने म्हटलं, बाबा रे, बघ, हे माकड जर तू घेणार असशील तर मी तुला होडीत घेणार नाहीये. जर माकडाशिवाय तू जर बसशील, बोकडाला घ्यायला तयार आहे परंतु माकडाला घेणार नाही. हा म्हटलं, जर माकडच घेतलं नाही तर मी तिथे जाऊन काय करू. माकडावर माझी उपजीविका चालते. माकडाने जर खेळ केला तर मला त्या ठिकाणी पैसे मिळतील. तर माकडच मिळलं नाही तर मी जाऊन काय करू. म्हटलं, काही कर, मला त्या ठिकाणी ह्या माकडाला घेतल्याशिवाय मला जाता येणार नाही. नावाडी म्हणतो, जमणार नाहीये. तुझं माकड माझ्या होडीत जर बसलं, मला अनेक प्रवासी घेऊन जायचे. त्याला माकडाचा प्रताप माहित होता. माकड एका ठिकाणी शांत बसणार नाही. एखाद्या प्रवासाच्या अंगावर जर उडी मारली, एखाद्याला उचकडलं, काही केलं, नखं मारले तर तो घाबरेल, बिथरेल आणि होडी काय होईल, पलटी होऊ शकते. नदीला भरपूर पाणी आहे, वाहून जाऊ शकतात, सगळे बुडू शकतात, मृत्युमुखी पडू शकतात. म्हटलं, जमणार नाहीये. मग या बाबाने थोडस डोकं लावलं का तो प्रत्येक गावामध्ये फिरायचा. तो काही साधा नव्हता. प्रत्येक गावकऱ्याला जाऊन पटवून द्यायचा तो काही साधा नव्हता. त्यांनी डोकं लावलं. म्हटलं, बघ नावाडी दादा, माकडाला मला तर घ्यावं लागेल. मग तुझी इच्छा असेल, मी काय करतो, माकडाचे हातपाय बांधतोय. माकडाचे हातपाय बांधतोय, एका दोरीने बांधून घेतोय, म्हणजे ते हालचाल करणार नाही, बरोबर की नाही. एकदा का हातपाय बांधल्यानंतर ते काहीच हालचाल करणार नाही. मग प्रवास करायला काही हरकत नाही. नावाड्याने मान्य केलं. झालं, यांनी हातपाय दोन्हीने बांधलेले आहेत. चारही हातपाय, दोन्ही हात बांधले, पायाला पुन्हा ते बांधले आणि त्या माकडाला असं होडीमध्ये उचलून टाकलं. माकडाला टाकल्यानंतर त्याच्या शेजारी बोकडाला बसवलं. हा सुद्धा बसला. होडी निघाली. नदीचा प्रवाह मोठा होता, पात्र मोठं होतं. मध्यांतरानं गेल्यानंतर थंड हवा सुरू होती. काही प्रवाशांना झोपा लागल्या, काहींनी डुकल्या घ्यायला सुरुवात केल्या. परंतु माकड काही शांत बसेना. धडपडायची सवय त्याला काही शांत बसताच येत नाही. ते इकडं याच्याकडे बघायचं, इकडे बघायचं, म्हणजे एकमेकांकडे असे टकमक ते बघू लागलं. परंतु काहीच उपाय करता येत नाही. काय करायचं. बोकड सुद्धा झोपलं गेलं. थंड हवा लागली. तो खेळ करणारा झोपला. फक्त नावाडी जागा आणि ते माकड जागा, दोघे जण जाग्यात. माकडाने विचार केला, इकडे तिकडे बघितलं, काहीच नाही. शेवटी त्या माकडाच्या ठिकाणी माकडाला ठेवलं होतं त्या ठिकाणी एक गवताची काडी पडलेली होती. गवताची काडी पडलेली होती. माकडाने ती काडी आपल्या तोंडाने उचलली. शेजारी बोकड बसला होता. बोकड सुद्धा झोपला होता, डोळे मिटले होते. याने ती काडी उचलावी तोंडाने आणि बोकडाच्या नाकामध्ये ती काडी टोचावी. नाकामध्ये अचानक काडी टोचल्यानंतर बोकड होतं ते बिथरलं. त्याने उडी मारली. उडी ती होडीच्या काठावर पडली आणि होडी पलटी झाली. सांगायचं तात्पर्य असं आहे की जसं ते माकड चंचल आहे, ते एका ठिकाणी राहू शकत नाही, तसं तुमचं आमचं मन आहे, हे कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. म्हणून संत महात्म्यांना
देवाला विनंती करावी लागली की बाबा रे देवा, हे जे माझं मन आहे हे तुझ्या चरणावर स्थिर कर, या संसारूपी व्यसनामध्ये त्याला अडकून देऊ नको. का? स्थिर करण्याकरता. कारण मनाला काहीतरी तुम्ही जर त्या ठिकाणी जर काम दिलं तर मन स्थिर होऊ शकतं. अनेक दृष्टांत तुम्हाला सांगता येतील. बघा, एका गावामध्ये काय झालं, एकाला भूत प्रसन्न झालं. बघितलं का? एकाला भूत प्रसन्न झालं आणि त्या भूताने त्याला आशीर्वाद दिला. म्हटलं तू सांगशील ते काम मी करून देईन, आजपासून काय मी तुझा नोकर, तू माझा मालक. झालं, याला आनंद झाला. म्हटलं मला 7-8 एकर मध्ये माझा भाजीपाला असतोय, भरपूर शेती आहे, कलिंगडाची काशी असते, बरोबर की नाही, फुलं लावलेली आहेत. एकटा जीव काय काय करेल नाही का? एकटाच व्यक्ती काय काय करेल. म्हणून त्याने म्हटलं बरं झालं हे भूत आलं कामाला. तर त्याने लगेच सांगितलं, बघ रे बाबा, उद्यापासून कामाला आहे, माझं तिकडे 5 एकराचं शेत आहे, ते नांगरायचं. याला म्हटलं आता 5 एकर नांगरण्याकरता त्याच्याकडे ट्रॅक्टर नव्हतं, नांगर होता. म्हटलं कमीत कमी 5 दिवस तर याला जातील. कारण त्या भूताची आठ होती, एक काम संपलं की मला लगेच दुसरं काम पाहिजे. जर काम नाही मिळालं तर मी तुला खाऊन टाकणार. याने विचार केला 5 दिवसाचं कटकट तर जाईल, 5 दिवसामध्ये शेत नांगरून होईल, मग पुढचं पुढे बघू. परंतु आता भूतच ते नावच त्याचं भूत. त्याला सांगितल्यावर काही क्षणामध्ये जाऊन त्यांनी ते पूर्ण शेत नांगरून आला. त्या मालकासमोर आला, म्हटलं झालं शेत नांगरून. पुढे याने जेवढी काही होती सगळी कामं सांगून झाली. राबणी कधी केली नव्हती, राबणी सुद्धा यांनी त्याला करायला लावली. सगळं काही करून घेतलं. 2 दिवसामध्ये पूर्ण कामं संपली. म्हटलं आता आपलं काही खरं नाही, हे भूत आपल्याला मारून टाकणार, खाऊन टाकणार. म्हणून त्यांनी असंच गावामध्ये एक सद्ग्रस्त होते, महाराज होते, त्या महाराजांपर्यंत गेलं. म्हटलं महाराज मला वाचवा, काही करा, मला त्या ठिकाणी वाचवा, नाही तर मी मरतोय. म्हटलं झालं काय? सर्व वृत्तांत त्याला सांगितला. त्याने सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग महाराजांनी त्याला सांगितलं, बघ त्या भूताला एक सांग, आपल्या मंदाकिनी डोंगरामध्ये जायला सांग, उंच एखादं सागाचं झाड बघायला सांग, तो खांब तोडून आणायला सांग, तुझ्या अंगणामध्ये पुरायचा. ज्यावेळेस काम असेल तेव्हा त्याला काम सांगायचं, काम नसेल तेव्हा त्याला जर तुला अडकवायचं असेल, त्याला जर काम द्यायचं असेल तर त्याला सांगायचं, बाबा रे माझं शेतातलं काम उरकलेलं आहे, घरातलं काम उरकलेलं आहे, आता एकच काम बाकी आहे. काय? या खांबावरनं खालून वरपर्यंत जायचं, वरून खालपर्यंत यायचं. हे काम तू त्याला सांगून द्यायचं. तेव्हा तुला दुसरं काम असेल तेव्हा सांगायचं हे काम झालं, आता ते काम कर. म्हणजे असं या पद्धतीने आपल्या मनाला जर तुम्ही कुठेतरी अडकवलं, कुठेतरी भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये जर अडकवलं, त्या भक्तीमध्ये अडकवलं, तर ते मन इतरत्र कुठे धावणार नाहीये. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज देवाला विनंती करतात की देवा तुझ्या चरणावर स्थिर होऊ दे. या संसार व्यसनी, या संसारात का तर संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणात वर्णन करतात, मला नामस्मरण करावं. नामस्मरण संत समागम, त्या मनाला जर काम काहीतरी द्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरणाचं वेळ त्याला लावा. नामस्मरण सतत त्याच्याकडनं करून घ्या, म्हणजे मन स्थिर होईल. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नामस्मरण घडो. नुसतं नामस्मरण घडू नाही तर मला संतांची संगत मिळावी. नामाचंच का मागितलं तर कलियुगामध्ये नामाशिवाय पर्याय नाही. प्रमाण प्रत्येकाला माहिती आहे, आपला वेळ पुढे सरकत आहे, घड्याळ पुढे सरकत आहे, प्रमाण प्रत्येकाला पाठ आहे. प्रत्येकाने अनेक कीर्तनकारांच्या तोंडातनं प्रमाण ऐकलेले, सगळ्यांचे इथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी किंवा कळवतो तर हरिकीर्तनात कृत हे ध्याय ते विष्णू त्रेतायम यजतो मखे परिचर्यानं कळवतो तर हरिकीर्तनात. कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर फक्त नाम हे साधन आहे. त्या नामाशिवाय
इतर कुठलंही साधन तुम्हाला शक्य होणार नाही किंवा ते करता येणार नाही, म्हणून नामजप करा. म्हणून नाथ महाराज म्हणतात नामस्मरण घडो. काय नामस्मरण माझ्याकडे घडावं, ते मनाला नामाचं वेळ लागावं, म्हणजे माझं मन इतरत्र जाणार नाही. नवे नवे नुसतं नामस्मरण नाही, तर मला संतांची संगत सुद्धा घडावी. का संतांची संगत घडावी? कारण संतांच्या संगतीशिवाय तरुणोपाय नाहीये. जर आपल्याला नामरूपी नावेमध्ये बसायचं असेल तर संतरूपी नावाडी हे आपल्याला असणं गरजेचं आहे. संतरूपी नावाडी जर जीवनामध्ये असतील, एखादा सत्पुरुष, एखादे गुरुवर्ग, एखादे चांगले मार्गदर्शक जर आपल्या जीवनामध्ये बाबांसारखे असतील, तर आपल्या या जीवन रथाचे नाव किंवा हा जीवनपट, हा जीवन रथ योग्य त्या मार्गाने आपण जाऊ शकतो, व्यवस्थित आपण पार पाडू शकतो. त्यासाठी संतांची संगती गरजेची आहे. का गरजेची आहे? तर संतांनी तो अनुभव घेतलेला आहे. हा भवसागर संत महात्मे तरुण गेलेले आहेत, त्यांना तो अनुभव आहे. आणि म्हणून संत, आणि बघा संतांच्या संगतीत गेल्यानंतर मी एक विनोदाने सांगत असतो, नुसतं संतांचं नाव जरी घेतलं ना, त्यांचं नाव दानोबा तुकाराम, दानोबा तुकाराम, तुकाराम, दानोबा तुकाराम, गुलाबजाम, बघा की नाही, नुसतं देवाचं संत महात्म्यांचं नाव जरी घेतलं तरी खायला मिष्टान्न मिळतं. म्हणजे ही संत महात्म्यांच्या संगतीची नवे नवे हे खाण्याच्या बाबतीत एक विनोदाचा भाग आहे. हे सोडून द्या, आपण संतांच्या संगतीत राहिल्यानंतर भवसागर आपण तरुण जाणार हे निश्चित आहे. मला सांगा, वाल्ल्या कोळी ज्याने पुराणामध्ये म्हणून 7 रांजण भरले, मोहरी एवढ्या दगडाने शुद्ध ब्राह्मण मारून 7 रांजण भरले, त्याच वाल्ल्या कोळ्याचा नारदांची भेट झाली. काय झाला? वाल्मिक ऋषी झाले की नाही, आणि मग केले रामायण. रामाआधी रामाच्या जन्माच्या अनेक हजारो वर्षपूर्वी त्यांनी रामायण लिहिलं. नुसतं रामायण लिहिलं नाही सज्जनो, जसं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं तद्वत भगवान परमात्म्याला वागावं लागलं. एकही ठिकाणी बदल करता आला नाही. हा परिणाम कसला असेल? तर फक्त नारदजींची भेट झाली, संतांचा संग झाला, आणि संतांच्या संगतीमुळे त्यांचा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतोय. एवढी पातक तर आपली नसणार आहे. शुद्ध ब्राह्मण मारणे, ब्रह्महत्या करणे, तेव्हा 7 रांजण भरेपर्यंत एवढी पाप तर आपली नाही. मग जर आपल्याला एखाद्या सत्पुरुषाचं, महाराजांच्या सत्पुरुषाचं, वाल्मिकी सदानंद महाराजांच्या सत्पुरुषाची जर संगती घडली, तर हा जीवन कार्य आपलं तरुण जाण्याकरता आपल्याला काहीसा वेळ लागणार नाही. काही क्षणामध्ये, काही दिवसामध्ये, काही सायासामध्ये आपण तो तरुण जाऊ शकतो. म्हणून संतांची संगती असणं गरजेचं आहे. का संत संघ असावा? एक दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा समाप्त करतो. बघा, संतांच्या संगतीचा महिमा काय, काय आपल्याला कुठल्या पात्रतेला संत महात्मे नेऊन ठेवतात. पूर्वीच्या काळात अशी गावाची रचना असायची, गावाची किंवा नगराची रचना अशी असायची, प्रत्येक जातीनुसार प्रत्येक आळी असायची. गावामध्ये 17 जाती असायच्या, सगळ्या जाती पंथाचे सर्व लोक असायचे, परंतु प्रत्येकाची आळी वेगळी असायची. असेच एका गावामध्ये एक सत्पुरुष फिरत निघाला, एक साधू महात्मे. गेल्यानंतर गावच्या बाहेर, पूर्वीच्या काळी शिवालय हे स्मशानामध्ये असायचं, गावच्या बाहेर असायचं. सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गावाच्या बाहेर शिव मंदिर बघायला मिळतं. त्या शिव मंदिरामध्ये त्या ठिकाणी ते महात्मे गेले. गेल्यानंतर ते मंदिराची अवस्था बघितली, थोडंसं खेद वाटला. त्यांनी पूर्ण ते साफसफाई वगैरे केली. त्या ठिकाणी वर ते पात्र असतं, एक जल पात्र ज्याला म्हणतोय, पाणी पिंडीवर पडायला, ते सुद्धा नव्हतं. मग त्यांनी गावात ते सर्व सफाई झाल्यानंतर गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर कुंभार आईमध्ये गेले. कुंभार आईमध्ये गेल्यानंतर त्यांनी एका कुंभाराच्या घरासमोर त्या ठिकाणी गेले आणि त्या कुंभार दादाला आवाज दिला. म्हटलं, कुंभार दादा बाहेर या. त्यांनी बघितलं एखादा सत्पुरुष कोणीतरी महात्मे आलेले आहेत, बाहेर आले. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर म्हटलं, महाराज काय सेवा करायची आहे? म्हणत सांगा तुम्हाला काय हवंय, काय द्यायचं. कारण पूर्वीचे लोक भाविक होते, आता सारखे नव्हते. आता जर एखादा गोसावी, एखादा साधू जर आपल्या दारामध्ये आला तर आपण त्याला काय म्हणतोय? साधू संत येती घरा, मागचे पुढचे दरवाजे बंद करा, नाही का? किंवा विनोदाने इंग्रज महाराज फार विनोदाने सांगायचं, अंबाबाईचा जोगवा, त्या माऊलीने सांगावं, आजचा दिवस पुढच्या घरी भागवा. म्हणजे आमच्यापर्यंत येऊ नका, अशी परिस्थिती आताची आहे. परंतु पूर्वीच्या काळात संतांचा, साधू महात्म्यांचा आदर होता, सत्पुरुषांचा आदर होता. आणि त्या महाराज कुंभाराने दर्शन घेतलं. महाराज म्हटलं, काय हवं? त्याला पाणी वगैरे दिलं, बसायला दिलं. महाराजांनी म्हटलं, कुंभारदादा मला बाकी काही नकोय, मला फक्त एक मडकं हवंय. कुंभारदादाने ते आवं दाखवलं, ज्या ठिकाणी मडके रचले होते.
ते जागा दाखवली. म्हटलं महाराज त्याचं तुम्हाला जे पसंत पडेल ते मडके घेऊन जा. महाराज म्हणतात ही मडके, हा म्हटलं उत्तम प्रकारचे भाजलेले आहेत, चांगले मडके आहेत, कुठेही कुठलंच मडकं खराब मिळणार नाही, कुठल्यातनं पाणी बाहेर पडणार नाही, कुठलं तिचलेलं नाहीये, छिद्र पडलेलं एकही मडकं त्यात तुम्हाला मिळणार नाहीये. महाराज म्हटले मला असं मडकं नको. महाराज काय म्हटले, मला असं मडकं नको आहे. त्यांनी दुसरं नाही दाखवलं. यात म्हटलं महाराज काहीकांना तडे गेलेले आहेत, काहीकांना छिद्र पडलेले आहेत. मग महाराजांनी त्या ढिगाऱ्यापर्यंत गेले, त्यातलं एक मडकं काढलं. म्हटलं कुंभार दादा मला हे मडकं हवंय. कुंभार म्हणतोय महाराज अहो कुठल्या बाबाची शिक्षा मला देत आहे, माझं काही चुकलंय का, तुमची सेवा कमी पडली का? अहो चांगली मडकी ढिगाणे 100-200 मडकी पडलेले, त्यातलं कुठलंही घेऊन जा, हे फुटकं मडकं नका नेऊ. त्यावेळेस साधू महाराज म्हणतात मला हेच मडकं हवंय, मला चांगलं नकोय. कारण चांगल्याच्या मागे जे सुधारलेले आहेत त्यांना संत महात्मे सुधारवण्यासाठी प्रयत्न करत नाही. बुडते हे जन, जे बुडतात, जे अधोगतीला चाललेले आहेत त्यांच्या उद्धाराकरता संत महात्म्यांचा जन्म असतो, संत महात्म्यांचा अवतार असतो. त्यांनी म्हटलं मला छिद्र पडलेलंच मडकं हवंय. शेवटी त्यांनी ते मडकं घेतलं आणि त्या शिवालयामध्ये गेले. शिवालयामध्ये गेल्यानंतर नदीच्या पात्रात ते मडकं स्वच्छ धुतलं, त्याला एक रशी बांधली आणि पिंडीच्या वर त्यात पाणी भरून ते वर टांगलं. वर टांगल्यानंतर त्यातलं एक थेंब त्या ठिकाणी त्या पिंडीवर पाणी पडू लागलं. पाणी पडत असताना सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावातील भाविक त्या दर्शनाकरता आल्यानंतर त्यांनी पिंडीचं दर्शन घेतलं आणि पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर त्या मडक्याला सुद्धा हात लावले आणि आपल्या हात जोडले, डोक्याला हात लावलं. आतापर्यंत जे मडकं कुंभाराच्या त्या कचऱ्यामध्ये पडलं होतं त्या मडक्याला संगत काही काळापुरता साधूची संगत झाली, ते लोकांना वंदनीय झालं, लोक त्याचे दर्शन घेऊ लागले. म्हणजे साधूची संगती एवढी महत्वाची आहे जीवनामध्ये. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी देवाला प्रार्थना करतात, बाबा रे माझ्या मुखात सतत नामस्मरण व्हावं आणि मला संतांची संगती व्हावी. नामस्मरण घडून संत समागम भावुकाची भ्रम नको देवा. विठोबा रखुमारी देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. आपल्या नियोजित वेळेत या अभंगाच्या दोन्ही चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या
चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, बाबा माझ्या मुखातनं नामस्मरण व्हावं, संतांची संगती व्हावी, तसंच मला जर परमात्म्याची साधना करायची असेल तर आणखीन माझ्याकडनं काय देवा करून घे. तर पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. माझा जो नियम आहे हा नित्यनेम माझा सतत चालू राहू देत. कारण पायी तीर्थयात्रेला फार महत्व आहे. आपण बसमध्ये जातो ती आपली तीर्थयात्रा किंवा वारी होत नाही, तो फेरा म्हणावा लागेल किंवा आपण यात्रेला जातो असं म्हणावं लागेल. परंतु पायी ज्यावेळेस देवापर्यंत जातो ना तर नाम घेता वाट चाली, यज्ञ पाहुला पावली. त्याकरता कोटी कोटी पुण्य एक वेळा घडे असं उच्चार आहे, वर्णन आहे की एकदा तुम्ही एका पावलाला जर एक नामस्मरण केलं तर 1 कोटी यज्ञाचं फळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळतंय. म्हणजे याकरता पायी वारी आहे. पायी वारीला जात असताना सुद्धा काही नियम आहेत की त्या ठिकाणी जात असताना गप्पा मारत जाऊ नये, त्या ठिकाणी भोजन करावं. जे काही भोजन असेल, तुम्हाला जर काकडा येत नसेल तर ज्ञानोबा तुकाराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, पण तू जात असताना गप्पा मारत जाऊ नका. त्या ठिकाणी पायी वारीमध्ये काय करा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. आमची परिस्थिती अशी आहे, आम्ही गात जात नाहीये. गात जागा, अहो विचार करा, ह्या त्र्यंबकच्या वारीत तर नाही, आषाढीला ज्यावेळेस आम्ही जातो ना, आषाढीला बघतो आळंदीपासून जे काही ट्रस्ट आहेत, काही मंडळ आहेत, ते काय करतात तर दान सत्र त्यांचं चालू असत आहे. काही मंडळी वारकरी असतात खरे, परंतु रिकाम्या पिशव्या घरून घेऊन येतात किंवा ते फिनोलेक्स वाले तिथे मोठे मोठे थैले वाटप करतात. रिकाम्या पिशव्या घरून घेऊन येतात, ते सासवड पर्यंत जाईपर्यंत त्यांच्या पूर्ण पिशव्या भरलेल्या असतात. एवढं त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि खात जागा म्हणजे वारी एक खाण्याकरता नाही तर गात जागा. गात म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरती का, निज घेऊन फिरती का, जनी मनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. म्हणजे गात जा. त्या ठिकाणी कसं जा, गात जा, नाचत जा, तर तो भगवान परमात्मा तुम्हाला मिळेल. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलंय, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. या व्यतिरिक्त तेव्हा मला बाकी काहीच नको, अभंग तसे मच्छी
अनेक मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. नाथ महाराज ह्या जे सेवा मी तुला सांगितलं, हे जे दान तुला मागितलेलं आहे काय, एक तर माझं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. दुसरं माझ्याकडनं सतत तुझं रात्रंदिवस तुझं नामस्मरण घडावं. माझ्याकडनं संतांची सेवा घडावी, संतांची संगत मला घडावी. माझ्याकडनं या देहाकडनं या शरीराकडनं तुझी वारी पायी तीर्थयात्रा घडावी. त्यामध्ये सतत राम नाम नामस्मरण असावं. या व्यतिरिक्त मला बाकी काहीच नकोय. हा अभंगाचा या ठिकाणी भावार्थ आहे. आपल्या निवृत्ती वेळामध्ये जसा अभंगावर चिंतन करता आलं तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य अयोग्य हे साक्षात भगवान परमात्मा जाणतात, परंतु जे योग्य असेल ते तुम्हा सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ वर्गांचा आशीर्वाद, मातृतुल्य पितृतुल्य श्रोते तुम्ही या ठिकाणी आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांचा, साईनाथांचा, आपल्या जागृत देवस्थान असलेले आपल्या या ठिकाणी परशुराम भगवान असतील, भागीरथी माता असेल, किंवा मग माझ्या ज्ञानोबा रायांचे, तुकोबारायांचे आशीर्वाद, गुरुवर यांचे आशीर्वाद, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणात तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, अभंग उच्चारण करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते माझ्या गुरुवारांचं, ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. आणि याच ठिकाणी आपण थांबूयात. हा उत्सव आपण बघितला. एका आवर्जून मी सांगेन की अत्यंत आनंद होतो. मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होता, यावर्षी सुद्धा ही सेवा मला करण्याचा योग आला. तर आनंद हा वाटतोय की या ठिकाणी जसं मी सुरुवातीला वर्णन केलं की हे जे भक्तगण आहेत, हे जे सेवक आहेत, अत्यंत श्रद्धेने, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने या ठिकाणी सगळं कार्य करत असतात. आणि सज्जनो, कार्य कुठलंही असो ते कमी नाहीये. सेवेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा करायला मिळाली ती श्रेष्ठच आहे, ती योग्यच आहे. तुम्ही कुठलीही सेवा करा, मग झाडू मारण्याची सेवा असेल, सतरंज टाकण्याची असेल, कुणाला पाणी द्यायचं असेल, कोणाचे आणखी स्वयंपाक करण्याची असेल, जेवण वाढायची असेल, कोणाची पात्र उचलण्याची जरी सेवा असेल तरी ती सेवा सगळ्यांची सेवा सारखी, सर्वांना फळ सारखंच मिळतं. आणि सेवेशिवाय मेवा कधीच मिळत नाही. एक लक्षात घ्या, जोपर्यंत सेवा आपण करत नाही तोपर्यंत मेवा कधीच मिळणार नाही. तुम्ही असे येऊन
जर रुबाबदार एखाद्या नेत्यासारखी उभे राहून अरे हे कर रे, अरे ते कर रे, असं जर दुसऱ्यांना सूचना करत राहिले तर त्यांना फायदा होईल, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी ती सेवा मिळणार नाहीये, त्याचं फळ त्या ठिकाणी मिळणार नाहीये. आज सर्वांचे श्रद्धास्थान बाबा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या या सेवकांमध्ये त्यांचं फक्त एक या ठिकाणी नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी जागे राहताय, या ठिकाणी ती सेवा मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करताय. आणि माझी तर भगवान परमात्म्याकडे ही इच्छा आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा उत्सव वर्षानुवर्ष अनेक मोठ्या प्रकारे साजरा व्हावा, अनेक कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत, हीच भगवान परमात्म्याकडे प्रभू रामचंद्रांकडे मागणी आहे. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर या कार्यक्रमाकरता आपल्याच परिसरातील सर्व गुरुजन भाविक मृदुंगवणी असतील, गायक असतील, विणेकरी बाबा असतील, सर्व आपल्या परिसरातील परिचयाचे सर्व गावकरीच म्हटलं आपल्या परिसरातील सगळे मंडळी आहेत, यांनी सर्वांनी उत्तम प्रकारे साथ दिली. या ठिकाणी महिला वर्ग, मातृवर्ग मोठ्या संख्येने आहे, पुरुष वर्ग सुद्धा आहेत, परंतु ते तिकडे कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना काही पुढे येऊन बसता आलं नाही. तरी सर्वांचं या ठिकाणी आपण शांततेत बसलं, त्या ठिकाणी सर्वांचा आभार. अशीच सेवा तुमच्याकडनं वर्षानुवर्ष घडत राहू, असंच या ठिकाणी या द्वारकामाई मठाला भेट द्या, इथली सेवा करत राहतं म्हणून धराने जसं आपल्याला जमेल तसं त्या प्रकारे या ठिकाणी सेवा करा, हीच सर्वांना विनंती. करविले तैसी केली वाकडे कमी जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलण्यामध्ये मोज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबड लोकेश, तुमच्या कृपेचे पोचले, जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्या रामरायाच्या उत्सवासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या रामरायाचे ही फळ फक्त 5 मिनिटं सगळ्यांनी मोठ्या आनंदाने भोजन करायचं आहे, हात वर करायचे सगळ्यांनी आणि भोजन करायचं आहे. प्रत्येकाने काही वाजवा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. तात्काळ बोलू नका, बोला मंडळी, आवाज पुन्हा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आवाज आवाज. आवाज तुमचा येत नाही, असा आवाज निघाला पाहिजे, अयोध्येच्या राजापर्यंत आवाज आपला गेला पाहिजे, त्याचा जय जयकार करायचा आहे ना, आवाज तसा निघाला पाहिजे. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम,
राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम